म्हणून लाडक्या बहिणींची योजना 1,500ची आम्ही 2100 रुपये करण्याचा निर्णय घेतला। 2100 रुपये। आणि लाडक्या बहिणींना सुरक्षा देण्यासाठी महिला पोलीस दलामध्ये 25,000 महिला भरती करण्याचा निर्णय आम्ही घेतला। महिलांना सुरक्षा देण्यासाठी। लाडकी बहीण सुरक्षित बहीण तपासल्या, म्हणाले बॅगा काय तपासा तपासा तपासा। अरे आमच्या पण लोकसभेला तपासल्या, आम्ही कधी नाही म्हणालो नाही। तुमचं बॅग तपासल्यावर कुठला आहेस उघडा, तुला नंतर उघडतो, काय तुझं बघतो, अपॉइंटमेंट लेटर काय काय खिशात घेऊन फिरतात अपॉइंटमेंट। अरे मुख्यमंत्री राहिलेला माणूस काय बोलतोय हे तर विचार केला पाहिजे। आणि आम्हाला माहित आहे बॅगांमध्ये काही नसणारच, कारण त्यांना बॅगा पुरत नाही, त्यांना खोके पुरत नाही, त्यांना कंटेनर लागतो। कंटेनर हे मी म्हणालो नाही, राज ठाकरे म्हणाले। आणि कंटेनर कुठं कुठं गेलेत, कुठल्या देशात गेलेत हेही सगळ्यांना माहित आहे। कशाला आम्हाला सांगताय? अरे आम्ही फाटकी माणसं आहोत, आम्ही आयुष्य उधळलं शिवसेनेवर। हे रामदास कदम इकडे बसलेत, शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे साथी सोबती। शिवसेना वाढली मोठी झाली या नेत्यांमुळे झाली, या कार्यकर्त्यांमुळे झाली। तुम्ही तर आलात आयत्या बिळावर नागोबा बसलात, पण तेही तुम्ही नीट चालवू शकला नाही। बाळासाहेबांचे विचार मोडून तोडून टाकले तुम्ही। बाळासाहेबांच्या विचाराला मोठ माती दिली आणि या एकनाथ शिंदेने धाडस केलं, 50 आमदार घेऊन सरकार सोडून दिलं, सत्ता सोडून दिली। सत्तेच्या विरुद्ध आम्ही गेलो आणि मी तेव्हा योगेश अरे हे सरकार देणार आहे, घेणार नाही। ही देना बँक आहे, लेना बँक नाही। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आम्ही 5 हप्ते आपल्या खात्यात भरले। नोव्हेंबरचा हप्ता आचारसंहितेमध्ये अडकू नये, या आचारसंहितेमध्ये काळं मांजर आडवं घालणार होते, तुमची योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न करणार होते। हे समजून आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पण पैसे तुमच्या खात्यात भरले, कारण आमची द्यायची नियत आहे, नियत साफ आहे। आम्हाला बाळासाहेबांनी सांगितलंय शब्द द्या, पण शब्द देताना 100 वेळा विचार करा। एकदा शब्द दिला की मागे फिरायचं नाही। म्हणून आम्ही नोव्हेंबरचे पण पैसे दिले। तुम्हाला मी सांगतो, माझा शब्द आहे की आता 20 तारखेला मतदान होईल। हे मतदान झाल्या झाल्या तुमच्या खात्यात डिसेंबरचे पैसे पण पडल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द आहे। मुख्यमंत्री असताना कोविड मध्ये, फक्त कोविड मध्ये, खिचडीमध्ये, डेड बॉडी बॅग मध्ये, कोविड सेंटर मध्ये पैसे खाण्याचं काम तुम्ही केलं। इकडे माणसं मरत होती, तिकडे पैसे मोजले जात होते। हे कुठं फेडणार पाप, कुठं फेडणार पाप? आणि म्हणून तुम्ही आमच्यावर खोके 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 काय करताय? अरे तुम्हाला खोके नाही, आता बॅगा तुम्हाला माहित आहे। जेव्हा बदलापूरचा कांड झाला त्यावेळेस हेच लोक ऊर बडवत होते, रेल्वे बंद केली, बंद 8-10 तास रेल्वे रोखून धरली, म्हणाले आरोपीला आणा, आरोपीला आणा, फाशी द्यायची आहे, फाशी द्यायची आहे। पकडल्यानंतर आरोपीला पोलीस घेऊन चालले, तो आरोपी म्हणजे हैवान, माणूस नाही, माणुसकीला कलंक लावणार हैवान। त्याच्या बायकोने येऊन स्टेटमेंट दिलं, हा माणूस नाही हैवान आहे, नराधम आहे। आणि त्यांनी पोलिसाची बंदूक काढून गोळी मारली। गोळी मारल्यावर आपल्या पोलिसांनी गोळीबार केला, त्या नराधमाचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला। आणि त्याच्या बाजूने टाऊ फोडायला लागले, म्हणाले हे काय, हे काय? मग त्याला सोडून दिला असता तर म्हणाले असते पोलिसांनी काय बंदुका शोभेसाठी ठेवल्या, इकडून पण बोला तिकडून पण बोला। पण जागेवर निर्णय घेतला तो बरोबर घेतला ना, बदलापूरचा निर्णय बरोबर आहे। अरे तुम्ही आमच्या लेकी बाळीवर अत्याचार कराल आणि पोलिसांवर गोळीबार कराल, पोलीस काय बघ्याची भूमिका घेते? जशास तसं उत्तर त्या ठिकाणी मिळेल। आणि यापुढे पण या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींवर कोणी वाकडी नजर करून बघेल, कोणी अन्याय अत्याचार करेल तर त्याला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही।